आपण आहोत मांजर्डे जिल्हा परिषद गटातील पेड या गावामध्ये. तर पेड गावातील काही नागरिक आपल्यासोबत आहेत. त्यामध्ये मदन शेंडगे हे देखील आपल्यासोबत आहेत. तर आपण त्यांच्याशी संवाद साधतोय. काय वाटतंय या मांजर्डे जिल्हा परिषद गटात आणि पेड पंचायत समिती गणामध्ये निवडणूक होते, कसं बघताय? निवडणूक एक नंबर होणार आहे. आता तुम्हाला सांगतो, आता बोला. सगळं म्हणजे आता सौरभ पाटील मोहन नाना उभा राहिले ती आज विकासाबद्दल बोलाय सगळं म्हणलं तर आज नानाचं मांजर्ड्यात तुम्हाला सांगतो एवढं विकास आहे. आता उद्योगपती असताना तिने विकास एवढा केला, मोठा विकास. आता त्यांच्या गावाला तुम्हाला मी सांगतो, आता वड्याला पाणी चालू आहे. आमच्या पेडमध्ये विकास म्हणते ती, आता आमच्या पेडला मध्ये आता वड्याला पाणी नाही. तुम्हाला सांगतो विकास केला म्हणते ती. विकास कशाला म्हणते सांगता? कागदीपत्री विकास नको आहे. तुम्हाला सांगतो विकास ही यांचा कागदीपत्री चालला विकास. आज विकास मी सांगतो विकास कशाला म्हणायचं? आज सुहास भाई आमदार झाला, विकास केला, आमदार झाला. तुम्हाला सांगतो आज त्यानं 5.5 कोटी रुपये आज हजारवाडी शेळकी वस्तीला निधी दिला त्यांनी फुलाला. आज तर त्या हजारवाडी शेळकी वस्तीला नुसतं गेलं का फुल होणार, हो पुढच्या इलेक्शनला फुल होणार, आया इलेक्शनला फुल होणार. तर कधी जाणार नाही. कारण आम्ही या सदस्य झाल्यापासून आम्ही त्याने हमी दिली ते तुमच्या दारात येणार फुल मंजूर करून होणार. तर 5.5 कोटी रुपये त्याने फुल मंजूर होऊन आलाय. आज खासदार सुद्धा आम्ही खासदारचं काम केलं, तरुण खासदारचं काम केलं. तेव्हा तुम्ही सुद्धा माकवाईत मंदिरापाशी त्यांच्याकडं आम्ही 15 लाख रुपये आणले. आम्ही तुम्हाला सांगतो लगेच ताबडतोब. आम्ही 2 वर्ष झालं 15 लाख रुपयांचं आम्ही त्याच्याकडे आणलं. आता ती काम चालू आम्ही सुहास भाईकडं ती बी आज 12 लाख रुपयाचं काम आज सभा मंडपचं माकवाई मंदिरपाशी काम चालू आहे आता ती लगेच. आणि ती झालं आता 2 वर्ष झालं मी वड्याला 24 तास तुम्हाला पटणार नाही. तुम्ही पाणी आटलं का वड्याला पाणी आम्ही 2 वर्ष चालू जाऊन पाक मांजरच्या टोकापर्यंत पाणी सोडतो. 2 वर्ष झालं. शेतकरी माझा सदन जगला पाहिजे म्हणून आम्हाला घेणं देणं नाही. माझा शेतकरी आज सदन जगला पाहिजे. शेतकऱ्याला पैसा कुठला येणार आहे? शेतकऱ्यांचा उस गेली पाहिजे. अहो तुमचा कागदावर विकास होऊन काय उपयोग आहे मला? तर शेतकऱ्याला माझ्या सदन जगला पाहिजे. आज कमीत कमी 5, 6, 7 टोळ्या चालू आहे आता तुम्हाला सांगतो पेडमध्ये. एक सुद्धा नाही, 5 टोळ्या कंटिन्यू चालू आहे आता. 10 टोळ्या मला. तिरंगी लढत पेड पंचायत समिती गणात होते, त्याच्या संदर्भात तिरंगी लढत बिडत काही सुद्धा नाही. तुम्हाला सांगतो सौरभ पाटील 1000 मताने निवडून आलेला आहे. आता हमी देतो मी. त्यांचं त्यासनी कळेल काय झालं. हवेत जाऊ नका म्हणाव त्यासनी. सौरभ पाटील 1000 नालाय, नाना 10,000 नाले दे. आज तुम्हाला 5 वर्ष दाढीवाला दाढी राखली मदन पाटलाने नाना मोहन नाना निवडण्यासाठी आपण ना. आणि विकासाबद्दल बोलायचं नुसता हे विकास केला, त्या समाजाचा विकास केला. समाजाचा कुठला विकास केला सांगा मला तुम्ही? आज पेयजल चालू आहे तुम्ही म्हणताय. पेयजल तुमची का बंद आहे मला सांगा? तुमची पेयजल तुमची कमिशन साठी बंद आहे. तुमची पेयजल का बंद आहे? आज पेड जाऊन या जाऊ बघून पेडचं गटारीचं झाकण नाही तुम्हाला सांगतो पेडमध्ये. आज मशानभूमी बसणं पडेल जावं तुम्ही. आज ते मशानभूमीचं तुम्ही मशानभूमी ती संडास बांधले. त्या संडास मध्ये संडास ती बांधले 5 लाख रुपयाला. त्या 5 लाख रुपये संडास मध्ये पाणी नाही. तुम्ही कसा संडास बांधताय? जनता कौल कोणाच्या बाजूतील किंवा जनतेचा कौल कसा असेल वाटते? जनतेचा कौल आज सांगतो सौरभ पाटील तरुण ताटणे इत्यादी वकील आहे साहेब तुम्हाला सांगतो. आणि आम्ही त्याच्या मुंडीवर बसून काम करून कार्यकर्ते घेणार. आम्ही सोडणार नाही. मदन पाटील सगळी सोडतात, जर मदन पाटील सोडणार नाही. नाना सुद्धा उद्योगपती आहे. आज त्याला करोड रुपयाचं त्याचं दिवसाला कोटी रुपयाची इन्कम आहे त्याचा. तो कॉन्ट्रॅक्ट त्याला काही घेणं देणं नाही. त्याला काम महत्वाचं कामातनं बोलणार आम्ही. आणि मदन पाटील पुढच्या बी इलेक्शन मध्ये कामामध्ये बोलणार. आम्ही कुणावर टीका करायची काय आम्हाला गरज नाही. आम्ही कामामधून बोलणार. आम्हाला कामच महत्वाचं आहे. आम्हाला खोटं बोलणार नाही. खोटं बोलून आम्ही मत घेणार नाही. तर आता गावातून 3 गट आहे तुम्हाला सांगतो. एक उत्तम भाऊचा गट आहे, काय अंधा काकाचा गट आहे, त्यांचाही गट आहे. आणि आमचं सर्व उत्तम भाऊच्या गटाचं ठरलं आज पाठिंबा कोणाला द्यायचा. आम्ही सर्वजणांनी सगळे गोळा केले आणि सर्व मग आमचा निर्णय झाला. आज तुतारीला आपण पाठिंबा द्यायचा आणि तुतारीवाला माणूस आपण भरपूर मताने निवडून आणायचा. आणि आमचं ठरल्यामुळे आम्ही ते प्रभाकर पाटलाला आणि तुतारीच्या चिन्हाला एक पाठिंबा दिला आम्ही सगळ्याजणी. आपण आहोत मांजर्डे जिल्हा परिषद गटातील तसेच पेड पंचायत समिती गणातील पेड या गावामध्ये. तर पेड गावातील काही नागरिक आपल्यासोबत आहेत. तर त्यांचं मत या निवडणुकीबाबत काय आहे आपण जाणून घेऊया. कशा पद्धतीने इथं निवडणूक होते, तुम्ही कसं बघताय सर्व निवडणुकीच्या संदर्भात? आम्ही विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक बघतोय प्रथमतः. आणि जे असतील मोहन नाना आहेत जिल्हा परिषद गटामध्ये, त्यांचे उमेदवार किंवा सौरभ पाटील आहेत पंचायत समिती गणात.
आणि इकडून जे आमच्या काका गटातून आहेत ते सचिन पाटील आहेत आणि आमचे प्रमोद आप्पा आहेत. आम्ही प्रथमतः मतं जे मागतोय ते विकासाच्या मुद्द्यावर मागतोय. त्यांनी जे काय बोलतायत ते बोलतायत की हे करू ते करू बोलतायत, पण आम्ही जी मतं मागतोय ती विकास जो आजपर्यंत आम्ही जो केलेला आहे, आम्ही ही कामं केलेली आहेत ह्या मुद्द्यावर आम्ही बोलतोय. आम्ही काय हे करणार आहे ते करणार आहे ह्या विषयावर बोलतच नाही. जे काय व्यक्तिगत विषय असेल प्रमोद आप्पांची कामं आहेत आणि त्यांची कामं बोलतायत प्रथमतः. आता विषय कसा आहे की सुज्ञ मतदारांना एक माहिती आहे की ज्या ज्या योजना आहेत, आता पेडमध्ये पेयजल असेल, डावा उजवा कालवा असेल, ह्याला आता मंत्रालयातूनच स्थगिती मिळालेली आहे, तिथून पैसे येत नाही. ह्याच्यात काय आप्पांची काय चुकी नाही, ती कामं पूर्णत्वास जाणार आहेत. ह्याच्यासाठी हे सर्वांनी प्रथमतः लक्षात घेतलं पाहिजे की काम चालू झालं, ह्याच्या अर्थी त्याचा एंड होणार आहे. विकास फक्त कागदावरच दिसतोय किंवा कागदावरच केला जातोय असं म्हटलं जातं. ते हे साफ चुकीचं आहे. कारण विषय कसा आहे ते पण बोलतायत ना की बाबा आम्ही करतोय, हे करतोय, ते करतोय. आता प्रथमतः त्यांनी एक विषय मांडला कोणता की हजारवाडीच्या पुलाचा. हजारवाडीच्या पुलासाठी जे काय प्रमोद आप्पांनी योगदान दिलेलं आहे किंवा जे गावातील लोकांनी योगदान दिलेलं आहे, हे फक्त श्रेय ओढून घेत चाललंय. त्या आता पुलाचा विषय असा झालाय, एक अनाथाच्या पोरीचं लग्न आहे, अनाथाच्या पोरीचं लग्न आहे. त्या लग्नात आता एकीने मंगळसूत्र घेतले, एकाने कापडे घेतले, ती एकाने भांडी कुंडी घेतली, ती सगळी श्रेय सांगायला लागलेत. पण हे सर्वांचं तिथं श्रेय आहे. आम्ही असं म्हणत नाही की त्यांचं श्रेय नाही, पण त्याच्यात प्रामुख्याने आमचंही श्रेय आहे, हे विसरून चालणार नाही. आणि विकासाच्या मुद्द्यावर जे चालले आम्ही मागतोय ते विकासाच्या मुद्द्यावर जो झालाय विकास त्याच्यावर, आणि नंतर ज्या योजना आहेत त्या आम्हाला परत हे अजून पूर्णत्वास न्यायच्या आहेत. तर पेडमध्येच पंचायत समिती गणात 3 उमेदवार आहेत गावातीलच, तर ही तिरंगी लढत आपण कशी बघताय? तिरंगी लढत या ठिकाणी होणारच नाही. या ठिकाणी होत असताना वन साइड प्रमोद आप्पांना विकासाच्या माध्यमातून या ठिकाणी मतदान होणार आहे, आणि बाकीच जी तिघांची लढत म्हणताय यातील होत नाही. म्हणजे तुम्हाला वाटतं की दुरंगीच फक्त लढत होऊ शकते, दुरंगीच लढत होत नाही. बाकी तुमचं काय मत आहे? 100% तसंच आहे. विकासाच्या मुद्द्यावर प्रमोद आप्पा 100% बाजी मारणार. तुमचं मत आहे? विकासाच्या मुद्द्यावरच प्रमोद आप्पा बाजी मारणार. विकास फक्त कागदावरच केला जातोय किंवा अनेक आरोप प्रत्यारोप होत आहेत. ते आरोप असेच आहेत त्यांचे, त्यांना कुठलाही मुद्दा नसल्यामुळे ते असे कागदावरच म्हणतात, पण प्रत्यक्ष इथं विकास झालेला आहे की नाही सर्वांना माहिती आहे. गावातील सुज्ञ मतदार बंधू भगिनींना विकास झालेला सगळं समजतोय आणि उघड्या डोळ्यानं पाहता येतोय. ज्याने डोळे झाकले त्याला जाग करण्यात अर्थच नाही. दुसरीकडे जिल्हा परिषद गटात आता इकडे सचिन पाटील देखील आहेत, मोहन नाना पाटील देखील आहेत, त्यांच्या संदर्भात काय मत आहे? खरं तर पाहता 9 वर्षानंतर इलेक्शन लागलेलं आहे. 2017 साली इलेक्शन झालं, त्याच्यावरती आता 2026ला इलेक्शन चालू होते. खरं तर एका शिक्षकाच्या मुलाने जे जिल्हा परिषद सदस्य पदासाठी उभा राहिले सचिनदादा पाटील, त्या माणसानं आपल्या या उघड्या माळावरती एक कारखाना उभा केला आहे. खरं तर लोकांना रोजगार देण्यासाठी जे काही लागतं हिताचं ते राजकारण आणि प्लस समाजकारण हे काम सचिनदादा करतायत. तरुणांना योग्य दिशा देण्याचं काम सचिनदादा करतायत. आणि या अर्थानं गेल्या आमचं दुसरे जे पंचायत समितीला खाली उमेदवार आहेत प्रमोद आप्पा, त्यांनी गेल्या 2017 सालच्या इलेक्शनमध्ये पहिल्यांदा इथं काकांच्या विचाराचा माणूस त्यांच्या स्वतःच्या माध्यमातून इथं विजय प्राप्त करून आणला. आणि तासगाव पासून जवळजवळ आपलं गाव 20 किलोमीटर अंतरावरती आहे. आणि हे जे माळरान आहे, काकांना आपल्या आशीर्वादाने कृष्णा खोरेचं उपाध्यक्षपद मिळालं. काकांनी 14 कोटीचा निधी आणून पेडच्या दोन्ही बाजूला, डाव्या आणि उजव्या बाजूला प्रत्येक शेतीपर्यंत पाणी पोहोचवण्याचं काकांच्या ह्याच्यातून काम झालं. या ज्या वाड्या वस्त्या आहेत आमच्यावरच्या, किल्लापूर असेल, नरसिंगपूर असेल, कापूरगाव असेल, लिमगाव असेल, आपलं विजयनगर असेल, मोराळ असेल, आपल्या कारक्षेत्रात येणारी बिरणवाडी असेल, बिरणवाडीमध्ये तर साधारणतः 1.5 कोटी रुपयांचा निधी, हातनूरमध्ये जवळजवळ 60-70 लाख रुपयाचा निधी. आणि ह्या ज्या आपला पंचक्रोशीतील जे विभाग आहे या गावामध्ये निधींचा अक्षरशः कोट्यवधी रुपयांच्या माध्यमातून पाऊस पडला आणि तिथे प्रत्यक्षात कामं झालेले आहेत. ज्या गावामध्ये बूथ लागण्याची भीती असायची काका गटाला, त्या गटामध्ये आज लोक उत्स्फूर्तपणे बाहेर पडून विकासाच्या जोरावरती आप्पा तुम्ही माझं हे काम केलंय हे सांगत लोक आप्पांच्या बाजूने, काकांच्या विचारांच्या बाजूने असतील आज उभा राहताना आपल्याला दिसत आहेत. ह्या सर्व कामात किंवा आता जे वाड्यांचं जे नामकरण झाले, नावं बदलली गेली किंवा इतर विकास कामे, ह्या सर्व कामांचं श्रेय घेतलं जाते असं देखील बोललं जाते.
असं काय नाही, श्रेय नाही. जे काम केलंय त्याचं श्रेय घेतलंय. असं मोकळं कोणी श्रेय घेणार नाही आणि घेतणं आमच्यात ती पद्धत नाही. ती पद्धत आहे ते पुढल्या समोरच्या उमेदवारांच्यात आहे मोकळं श्रेय घ्यायची. आमच्याकडे तसली काही पद्धत नाही. ते हायमार्क्स जे स्ट्रीट लाईट आहेत त्या बसवल्या असतील किंवा पेव्हिंग ब्लॉक असतील, ह्याच्यामध्ये देखील भ्रष्टाचार करण्यात आला. हे कामं अपुरी करून सोडण्यात आले असं देखील म्हटलं जातं. भ्रष्टाचार वगैरे मुळात काही झालेलाच नाही आणि विकास हा तुम्हाला आता इथे दिसत असेल, हे स्टेट लाईट दिसत असेल. आजपर्यंत आमचं गाव सीसीटीव्ही मुक्त, आता सीसीटीव्ही सगळ्या गावात बसवलेले. विकास दिसतोय, विकासाच्या मुद्द्यावर बोलतोय आम्ही अविकास असा केलेला नाही असं नाही. तुम्ही विकास बघा फिरून गावामध्ये जो दाखवता ना आपण केलेला विकास. आता संडासाचा विषय ते बोलतायत की संडास बांधून ठेवलीत आणि पाणी नाही, कारण आता संपूर्ण गाव आपलं हागणदारी मुक्त झाल्यामुळे तिथं संडासला जाणारी लोकच नाहीत. मुळात लोकच नाहीत. जे काही जात असतील ते सकाळ संध्याकाळ एखादं घाण करत असेल ह्याच्याबद्दल आम्ही नामत म्हणणार नाही. संडास बांधलेले, संडासाची कामं झालीत, पण हागणदारी मुक्त गाव. प्रत्येक घरात आज संडास आहे. लोक बाहेर उघड्यावर जात नाहीत, त्याच्यामुळे त्या संडासाचा वापर कोण करणार आहे? नगण्य बाहेरच्या लोकांच्यासाठी बांधलेले ते संडास आहे. त्यांनी फक्त काय सांगायचं, पाणी नाही पाणी नाही. पण जे सांगतात लोक त्यांनी फक्त तिथं जाऊन बघायचं ना प्रथमतः की पाणी येते का नाही, का तुम्ही तिथं शौचास बसलाय, हे त्यांनी सांगितलं का? तुम्ही देखील घराणेशाहीवरती बोललं जाते की तुम्ही देखील पाठीमागच्या वेळेला सभापती होता, आता देखील तुम्ही उमेदवारी घेताय, मग तुम्ही देखील घराणेशाही थोडक्यात चालवताय असं देखील म्हटलं. नाही, हे सगळं चुकीचं आहे. आम्ही विकासाच्या मुद्द्यावर त्यांच्याशी पाठीशी आम्ही 100% आम्ही त्यांचंच काम करणार आहे. का तर कामाचा माणूस आहे. आम्ही सुद्धा बघितलं ह्याच्या आधी झालेली कामं आणि आत्ताची कामं, मागल्या 10 वर्षात सुद्धा जेवढी कामं झाली नाहीत तेवढी ह्या 5 वर्षात कामं झालीत. त्यामुळे आम्ही 100% त्यांच्याच पाठीशी आहे. मुळात घराण्याशाहीचा आरोप करणं खरं कितपत योग्य आहे याचा तिने एकदा विचार करावा. मुळात प्रमोदप्पा हे संघर्षातून आणि कर्तृत्वानं सिद्ध झालेलं नेतृत्व आहे काय, आणि घराण्याशाही कुणी बोलावं हे त्यांनी पण जरा आत्मचिंतन करण्याची गरज आहे. आणि त्यांना उमेदवारी देताना त्यांनी उमेदवारी मागितलेली नाही, संपूर्ण गावाने त्यांना उमेदवारी दिलेली आहे. त्यांनी काही मला उमेदवार करा म्हणून नाही सांगितलं किंवा मी उभा राहतोय असं नाही. संपूर्ण आम्ही गावाने सांगितलं की आप्पा तुम्ही पाहिजे आणि जे राहिलेली काम आहेत ही पूर्णत्वास. स्वर्गीय उत्तम भाऊ गटाबद्दल जो गावामध्ये संभ्रम पसरवला जातो याच्यामध्ये मी असेल, हरिभाऊ आहे आणि संपूर्ण आमच्या गटातील जे लोक आहेत, तो आमचा निर्णय झालेला आहे की ते सांगतायत आता की जेणेकरून की त्या संपूर्ण गटानं जो पाठिंबा तिकडे दिलेला आहे तो कोणीही दिलेला नाही, काही नाही. सर्वच लोक